रामकृष्ण हरी माऊली. आज मला खूप काम होतं कारण दीदीसाठी आणि दादासाठी शेंगाचे लाडू आणि गावाकडून सगळं सामान द्यायचं होतं, काय भाज्या ते सगळं द्यायचं होतं. म्हणून मी पटपट भाकरी बनवून घेत होते. स्वयंपाक बनवून झाल्यावर मला शेंगाचे लाडू बनवून त्यांच्यासाठी सगळं बांधून ठेवायचं होतं. भाकरी झाल्या की मी लगेच एका ताटामध्ये शेंगदाणे ओतून घेतले आणि हे शेंगदाणे मी स्वच्छ करून घेणार आहे कारण की ह्या शेंगदाण्यामध्ये खवट शेंगदाणे असतात. मी शेंगदाणे नीट करत होते तोपर्यंत आईचं दूध आटवायला चालू होतं. ह्याचा खावा बनवून द्यायचा होता आणि मी सुपामध्ये शेंगदाणे ओतून सगळे शेंगदाणे निवडून घेतलेत आणि बघा हे असे खवट शेंगदाणे त्यातून निघत असतात. लाडू बनवताना हाच कुठं तर शेंगदाणा राहिलेला असला ना तो लगेच खवट लागतो, कडू लागतो लाडू खाताना. हे सगळं मी असं निवडून ठेवलेत शेंगदाणे आणि दुधाला पण अशी उकळी फुटली होती. उकळी फुटल्यावर दूध सारखं ढवळत राहावं लागतं नाहीतर ते खाली चिटकतं आहे. आणि नंतर मी लगेच शेंगदाणे भाजायला चालू केलं होतं. थोडं थोडं छोट्या कढईमध्ये मी शेंगदाणं भाजत होते आणि हे सगळं असं मी शेंगदाणं भाजून घ्यायला लागली आहे. आपण चिंचुके भाजतो तेव्हा चिंचुके कसे चटचट वाजतात तसं शेंगदाण्यांना पण भाजू द्यावं लागतं. जोपर्यंत त्यातून तो चटचट आवाज येत नाही तोपर्यंत असे शेंगदाणे लाल भाजून घ्यावे लागतात. आणि हे असे शेंगदाणे मी सगळे भाजून घेतलेत. आता हे लगेच मी मिक्सरला बारीक करून घेणार आहे आणि ह्याच्यात गूळ टाकणार नाही मी आता लगेच बारीक करताना. गूळ वरून तुपात तळून टाकणार आहे. आणि इकडं आईनं दूध पूर्ण घट्ट केलं होतं आणि ही पप्पानी बाजार आमटीचं पॉकेट आणलं होतं, हे पण दीदीला द्यायचं आहे. खूप छान लागते ही बाजार आमटी आणि जसं ह्याच्यावर तरी दिसते ना तशीच भाजी केल्यावर ह्याला तरी येते. आणि मी परत लगेच शेंगदाणे बारीक करायला चालू केलेत. असे शेंगदाणे मी सगळे बारीक करून घेणार आहे आता. आणि शेंगाचा कूट एवढा झाला आहे, ह्या सगळ्याचे लाडू बनवायचे आहेत आता. आणि हे सगळं बारीक केलेलं मी आईला नेऊन देणार आहे. मी बारीक करत होते तोपर्यंत आईचं गूळ खिसायला चालू होतं. आई रानातून येताना मिरची, माठाची भाजी आणि चिक्कू पण घेऊन आली होती. हे सगळं पण द्यायचं आहे. हे आमच्या रानातल्या मिरच्या भाज्या आहे. चिक्कू पण माझ्या रानातले आहेत. खूप चिक्कू येतात त्याच्यामुळे चिक्कू आमच्या घरी सारखे असतात. एवढी सगळी भाजी आईनं घेऊन आली आहे. आणि अजून पण ह्या भाज्या आहेत. टमॅटो आहे, बीट आहे, भेंडी पण आहे. मोठी मिरची पण आईनं ठेवली आहे त्याच्यामध्ये. हे सगळं दीदीला द्यायचं आहे. ही बघा मोठी मिरची आणि त्याच्यातच आईनं मेथीची भाजी पण निवडून ठेवली आहे. खाली आहे मेथीची भाजी, थोडीच दिसते बघा वर. दीदीला गाजरचा हलवा जास्त आवडतो म्हणून आईनं त्याच्यामध्ये गाजर पण ठेवलं आहे. ही बघा मेथीची भाजी एवढी अशी आईनं नीट करून ठेवली आहे. आणि तिने वाटाणे पण सोलून ठेवले होते. हे वाटाणे पण द्यायचे आहेत. हिरवे हिरवे वाटाणे आहेत. सध्याला आता वाटाण्याचा सीझन चालू आहे त्याच्यामुळे जास्त वाटाणे असतात. आणि वांगं पण आहे. हे सगळ्या भाज्या मी एकत्र भरून पॅक करून ठेवल्यात म्हणजे जेव्हा सकाळी पप्पा लवकर जातील तेव्हा पप्पाला कोणताच ताप होणार नाही. आणि पनीरचं पण पॅकेट आणलं होतं पप्पांनी, 2 पॉकेट आणलेत. हे पण दीदीसाठीच आहे सगळं. मी ह्या सगळ्या भाज्या पॅक करत होते तोपर्यंत आईचा सगळा गूळ खिसून झाला होता आणि हा गूळ लगेच तुपामध्ये टाकून पूर्ण गूळ वितळवून घ्यायचा आहे. लगेच आईने कढई ठेवून त्याच्यामध्ये तूप टाकलं होतं. पूर्ण तूप वितळू द्यायचं आहे, मगच त्याच्यात गूळ टाकायचा आहे. आणि थोडा थोडा करत आई त्याच्यामध्ये गूळ टाकते बघा. तुपाला पूर्ण उकळे आले. सगळा गूळ टाकून आई थोडं थोडं करत हलवत होती आणि गूळ त्याच्यामध्ये पूर्ण वितळला होता. नंतर आईनं वेलची पूड आणि जायफळ याची पावडर टाकली आहे. सगळा गूळ तुपामध्ये मिक्स झाल्यावर मोठ्या ताटामध्ये आईनं शेंगाच्या कुटामध्ये तो सगळा गूळ ओतून मिक्स करायला लागली. गूळ गरम आहे तोपर्यंत सगळं मिक्स करावं लागतं. गूळ थंड झाल्यावर ते व्यवस्थित मिक्स होत नाही. आणि सगळं मिक्स झाल्यावर मी आईला लाडू बांधायला मदत करत होते. असं गोल गोल लाडू बांधायला लागले मी. आई आणि मीच लाडू बांधत होतो. लाडू बांधून झाल्यावर छोट्याशा भरणीमध्ये मी सगळे लाडू भरून ठेवलेत. आणि आईने दीदीसाठी दही पण तयार करून ठेवलं होतं. दुपारी हे दही आईनं विरजायला लावलं होतं आणि ते पूर्ण विरजलं आहे.
आणि एका छोट्याशा बॉटलमध्ये आईनं तूप पण भरून ठेवलं. हे तूप पण द्यायचं आहे दीदीला. दादाला तर झोपच लागत नाही रातभर. आईने काय काय दिलंय. बस कधी येते त्याची वाटच बघत बसतो तो.